शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच विदर्भ मराठवाड्यासाठी 110 प्रकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात, अजित पवारांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, माहिती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज, 4ही मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात बुधवारपासून 4 दिवस पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, पीएम पीक विमा योजनेतील घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कारवाई होणार। पुढली मोठी बातमी निघते, मुख्यमंत्र्यांकडून आता कापूस भावावरून दिशाभूल, कापसाला 7,200 ते 7,500 रुपये भाव मिळत असल्याचा दावा। पुढली मोठी बातमी निघते, 2 दिवस काही भागात पावसाची शक्यता, ढगाळ हवामानामुळे राज्यात अनेक भागात थंडीमध्ये घट। पुढली मोठी बातमी निघते, आश्वासने पूर्ण होणार, योजना बंद होणार नाहीत, महाराष्ट्र आता थांबणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। पुढली मोठी बातमी निघते, रब्बी पीक विमा योजनेत 28 लाख शेतकरी सहभागी, कृषी विभागाकडून माहिती जारी। पुढली मोठी बातमी निघते, सप्टेंबर महिन्यात झालेल्या भरपाईचे जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।